काय ग पम्मा, हल्ली दिसत नाहीस कुठे? त्या दिवशी मठात सुद्धा नाही आली. येते की, ते ऑर्डरी असतात ना, जसा टाइम मिळेल तसा येते. परवा तुमच्याकडे पाहुणे आले होते ना आसावरीला बघायला, समजलं आम्हाला. काय झालं, जमलं की नाही? बोलणी चालू आहे. बाई, आता बोलणं आणि काय करायचं त्याच्यात? तो बांदेकरांचा मुलगा ना, चांगला आहे की पोरगा. आम्ही आधी राहायचो ना तिथेच राहायचा तो. ते डेपोच्या इथे राहायचो ना आम्ही तेव्हा. हो बोल आणि मोकळी हो. पण मग काढले कुठे? आसावरी नाही बोलली की काय? नाही नाही, असं काय नाही. काही सांगता येत नाही. हल्लीच्या मुली एवढ्या शेफारल्यात ना. नाहीतर काय, चांगल्या मुलांना नकार देतात आणि मग बसतात घरात बिन लग्नाच्या. आसावरीचं असं होऊन देऊ नका. हो बाई, मागे अजून 3 पोरी आहेत तुझ्या, त्याचा विचार कर. हा, घाई त्यांना जरा. मी नंतर बोलते हा वहिनी तुमच्याशी. ही बघ, ही अशी निघून गेली ना काही न बोलता, म्हणजे नक्की काहीतरी प्रॉब्लेम असणार. नक्की असणारच, बिन लग्नाच्या मुली असल्यावर. आणि अशी आगाऊ मुलगी असल्यावर टेन्शन असणारच आई बापाला. जाऊ दे, घे चल. एक्सक्यूज मी, मॅक कुठे असेल? जय सर ना पाछळ. म्हणजे जय सरांच्या मागे. जय सर आहे ना एकटं कुठेच दिसणार नाही तुला. एक वेळ त्यांची सावली त्यांना सोडून जाईल ना, पण मॅक नाही जाणार. काही प्रॉब्लेम आहे काय? नाही, मी मॅकला विचारते. मला विचारल्याशिवाय स्वतःचं डोकं वापरून काहीही करायचं नाही. So the performance should set the tone for the entire year in the first quarter itself. So if we align this quarter's target to the rising bell of the curve. Excuse me. Yes. हॅलो सर, मी शर्वरी बोलते. सर, ते JK कंपनीकडून कोटेशन आलंय, ते इथे मेन्शन करू की नको? लीड लिस्टमध्ये त्यांचं नाव आहे, पण आता या महिन्यात त्यांच्याशी डील झालं तर ते नेक्स्ट क्वार्टरच्या बजेटमध्ये ऍड केलं जाईल ना? लीड लिस्टमध्ये त्यांचं नाव आहे. हो. म्हणजे त्यांच्याशी डील होण्याची पॉसिबिलिटी जास्त आहे. म्हणजेच त्यांचं नाव लिस्टमध्ये ऍड करण्यासाठीच असणार. देन डू इट. सॉरी, लेट्स कंटिन्यू. ठेवला फोन. उपकार केले माझ्यावर उत्तर दिलं म्हणजे. शायनरला ना नीट बोलताच येत नाही. You want coffee? नाही, नको. एक मिनिट, इथे तसं पण अलाउड नसतं ना? Allowed है. हे मला नको. मैडम, पानी. अजून काय हवा असेल तर सांगा. भाई भाई, मैं हूँ यहाँ पे. दिखाई नहीं देता क्या? उन्हें कुछ चाहिए होगा तो मांग लेंगी. तुमको किसने बोला बीच में डोकवने के लिए? खूप काम आहेत, काम करा, नाहीतर सर ओरडतील. आपका काम हो गया क्या? करतो. हाँ, प्लीज. So we are looking forward to a steady and sustainable growth. So, just a minute. Hello. तुला कळत कसं नाही, मी एका इम्पॉर्टंट मीटिंग मध्ये आहे. कळतंय सर, पण फक्त एक मिनिट. ते JKच्या रिपोर्टवर ना कुठेच हे डील पाईपलाईन मध्ये आहे असं मेन्शन केलं नाहीये. मग मी ते फॉलोअपच्या लिस्टमध्ये ऍड करू का? तुझ्याकडे कुठली लिस्ट आहे? सर, ज्यांच्याशी आपल्याला बिझनेस करायचा आहे त्यांचं नाव आहे. मग फॉलोअप घेतला पाहिजे की नाही? हो, पण सर ते काय विचारतोय, फॉलोअप घेतला पाहिजे की नाही? सर काय आहे ना, तुम्हीच तिथे लिहिलंय की नीड टू बी डिस्कस. मग मी तरी काय करणार? लास्ट फॉलोअप कधी केलाय चेक कर, त्यांचा काय रिव्हर्ट आलाय ते बघ आणि विचार कर ना जरा. याच्यासाठीच हायर केले ना तुला. साधं सिंपल काम सांगितलं तेही जमत नाही का? फक्त मोठं मोठं बोलता येतं तुला. आणि बाकी स्टाफ आहे ना, त्यांना विचारणं. मी एका महत्त्वाच्या मीटिंग मध्ये आहे. तुला कळत नाहीये का? डोंट डिस्टर्ब मी, ओके? थँक्यू. सॉरी. It's okay जय. I can understand. गर्लफ्रेंड या वाइफ का फोन अवॉइड करना is a crime. No. It's not like that. काय सरप्राईज आहे.
एवढे दिवस सरांना आजूबाजूला एक मुलगी सुद्धा चालायची नाही. अरे आता तर ऑफिसमध्ये लेडीज स्टाफ सुद्धा मुलगी आली आहे. आणि आता गर्लफ्रेंडचे कॉल सुद्धा येत आहेत. कुलकर्णी, निखिल, सॉरी सर. गेट बॅक टू वर्क. कम ऑन. तोंड शिवून का बसलीयस? बोल ना, किती त्रास देणार आहेस अजून आम्हाला? मला कधीच वाटलं नव्हतं की तू अशी वागशील म्हणून. काय प्रॉब्लेम आहे त्या गौतमशी लग्न करायला? बोल ना घडा. पमा, जर तू शांत बस ना, शांत हो ना जरा. बाय, असं रडून गप्प बसून चालणार नाही. काय ते सांग मला. रडतीये, परत रडतीये. दुसरं काय येतं हिला? पमा शांत बस, तुला धाप लागते ना. मग लागू दे ना. बाकीच्या बायका मम्मीला काय बोलतात त्याचं काय पडलंय का? तुला काय व्हायचं ते होऊ दे. काकी, पेरू, ती मिठाईची ऑर्डर दिलेली झाली आहे का? हा हा बस बस, मी आणते. हा आणते. कशी आहे तू? हे घे, खा. हा, ठेव. डबा घेऊन जा. हा, नीट घेऊन जा. जड आहे. पेरू, खरंच ग किती शहाणी मुलगी आहेस ग तू. किती गुणी आणि समजूतदार. तुझ्या आई बाबांचं सगळं ऐकतेस तू. खरंच नशीबवान आहेत ग ते. सगळेच आई वडील इतके नशीबवान नसतात ना. काही काही मुली जीवाला घोर लावतात आई बाबांच्या. काळजी नसते ग आई वडिलांची त्यांना. पमा, जरा शांत बस. पण तुझं तसं नाही. हा, चांगली मुलगी आहे. सगळं ऐका आई बाबांचं. हा, पैसे आणले? हा, दे. हा, जा. हा, येऊ? हा. ऐक ना पेरू, आता जिकडे काय जे पण काय झालं ना इकडे, तू ऐकलं ना? हा, ते विसरून जा. हा, कोणाला सांगू नको. हा, येऊ? हा. आता तर लोक पण बोलायला लागली आहेत. हा, पण तू बोलू नको. लोक काय बोलतात त्यांना मला काही फरक पडत नाही. लोकांसाठी चाललेलं नाहीये. आणि बाय, तुला बोलायचं नाही ना तर बस गप्प. मला नाही आवडलं, पण मी तुझ्यावर दबाव पण आणणार नाही. मी त्या विनायकला फोन करून सांगतो हे लग्न होत नाही, कारण आम्हाला माहितच नाहीये. बघ, मान खाली घालावी लागतीये. चांगलं स्थळ आलं होतं, हातात ना घालालच तू. म्हणतात ना, दैव देतं आणि कर्म देतं, तसं झालंय तुझं. बाय, थांबा पप्पा. पप्पा, मला तुम्हाला आणि मम्मीला त्रास नाही द्यायचा आहे. मला खरंच खूप टेन्शन आलं होतं, कळत नव्हतं. मी लग्नाला तयार आहे.